देव बरें करूं तुम्ही म्हज्या पयलेंच्या व्हिडिओक तुमचो मोग आणि पाठिंबो दिल्यात। हांव खंडीत जना एका घंट्याचो तो व्हिडिओ हेल्थ इन्शुरन्सा विशयांत आसलो जाल्यार जायत्या जणांनी ताच्या विशयांत माहिती आपणावन तुमकां मुखल्या जिणेंत जाय आसचे सारके हेल्थ इन्शुरन्स घेवंक तुमकां खंडीत हो व्हिडिओ उपकाराक पडला म्हूण हांव चिंता। हांव दोतोर मारिया प्रमिळा, फायनान्शियल कोच आणि सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर। ह्या फाटल्या दिसांनी कोंकणीन थोड्यो व्हिडिओ करून तुमकां समेस्तांक पर्सनल फायनान्सा विशयांत माहिती दिवंक वर्त अत्रेक म्हाका आसा। कारण इतलेंच जायते लोक विशय कळीत नसतना आणि थोडे पुटी आमकां हे विशयी आमच्या कॉलेज आणि स्कूल टायमार आमच्या सिलेबसान नातले आणि आमकां कोणेय शिकोवंक नातले। आमी सुमेस्तनी कश्ट काडून जोडिल्ले पयशे जायते पुटी स्कॅमाक वळख जावन जावंक पुरो या सारकी माहीत नसतना खंय खंय इन्वेस्ट करून आमचे पयशे होगडायल्ले आसूंक पुरो। पूण अशेंच मुखार वेल्यार कितें जातलें? खंडीत जावन आमचे परत आमचे पयशे खंय ना खंय वेतले आणि आमी परत कश्ट काडून वावंट काडून परत जमो करून मस्तू थेंप हाच्या फाटल्यान करचें पडटलो। आजकाल जायते जण आसात स्मार्ट वेन पैसे इन्वेस्ट करून फिनान्शियल फ्रीडम म्हणतात, आर्थिक उदरगती तांची ती जावन आसता। आजकाल कितलेशे जण मिलियनेर बिलियनेर जातात म्हळ्यार आमकां जावंक जायना गी, खंडीत जाता। आमी सारके रितीन आमचे पयशे विनियोग केल्यार सारकी माहीत आमकां आसल्यार खंडीत हांव आनी तूं आमी मिलियनेर जावंक पुरो, बिलियनेर जावंक पुरो। पूण हाका आमकां शिकप गरजेचें जावंक पुरो। आमकां हे शिकपाच्या आदी मेळोवंक ना जावंक पुरो, पूण म्हजे पयशे म्हजी जागृतकाय आणि म्हजी जबाबदारी ह्या दिश्टीन आतां तरी सारकी माहीत घेवन मुखली तुमची योजना या मुखले तुमचे स्टेप्स कितें आसात ते सारके वाटेन तुम्ही घेतले जाल्यार खंडीत जावन तुमकां बरें जातलें, तुमच्या कुटुंबाक बरें जातलें आणि तुमच्या समाजाक आमच्या समाजाक बरें जातलें। गेले त्या वर्सा ह्याच दिसा सप्टेंबर 21 म्हजो पयलो बुक इन शॉर्ट टू सेक्युअर लॉन्च केल्लो। जायत्या लोकांनी बरो पाठिंबो दिल्लो आसता आणि ह्या वर्सा एक नवो इनिशिएटिव्ह घेवच्याक हांवें योजन घेतला। आमच्या कोंकणी लोकां खातीर जायते जण परगांवांत कश्ट वावटेन वावर करतात आसात। हांगा पाटी आयिल्ल्या उपरांत मुखार कितें म्हणले सवाल जायते जण MNCंत काम करतात आसात, केदाळ आपणाचें काम येता म्हूण कळीत ना। त्या खातीर जायत्या लोकांक कोंकणीन शिकयल्यार उपकाराक पडटले म्हणल्या दिशेन हे एक सिरीज ऑफ यूट्यूब व्हिडिओज प्रारंभ केल्यात। आता तुम्ही कितें करीत जाय, कितेंच चड करूंक ना, एक क्लिक बटन दामचें, ते सबस्क्राईब बटन सबस्क्राईब करचें आणि मुखार हांव खंयचे व्हिडिओ करता जाल्यार ते तुमकां तक्षणाक मेळटले। तितले मात्र न्ही, तुम्ही दुसऱ्यांक शेअर केले जाल्यार तुमचे पर्यंत जायतो लोक कश्टाळ्ळो आसतलो, तांकांय तुम्ही कुमोग केल्ल्या बरी जाता आणि एकामेका संगात दिवन पाठिंबो दिवन आमची सगळी समाज सांगाता उदरगतेक पावंक साध्य जाता। परत तुमकां देव बरें करूं म्हणटा की त्या म्हज्या हेल्थ इन्शुरन्सच्या व्हिडिओन फकत 3 दिसांनी 1300 म्हणजे 1300 लोकांनी तो व्हिडिओ पळयला, जायत्या जणांक शेअर केला आणि जायती माहीत आपणावन तुम्ही सारकी वाट आपणयल्या म्हण चिंता तुमकां काळजंतावन देव बरें करूं म्हणटा। आणि आज खंयच्या विशयांत उलोवचें? आज म्हाका उलोवंक जाय फिनान्शियल लिटरसी विशयांत। आमच्या भारतांत 27% लोक मात्र फिनान्शियली लिटरेट। तरी कितें आमचो जायतो लोक तांकां आई बरोवंक येता, उलोवंक येता, वाचूंक येता आणि हर एक येता म्हणजे आमी पुरो लिटरेट म्हूण सांगीत। कोणाक अक्षर ज्ञान आसा ती पुरो लिटरेट। पूण म्हजे सवाल, तुम्ही लिटरेट तुमकां व्हडल्यो व्हडल्यो डिग्री आसोंक पुरो, सनद जोडल्या जावंक पुरो, या बऱ्या उंचल्या कंपनीन तुम्ही काम करता जावंक पुरो, तुम्ही कितले फिनान्शियली लिटरेट? तरी फिनान्शियली लिटरेट म्हळ्यार कितें? जायत्या जणांक फिनान्शियल गोल सेट कशें करचे गोत्तना तुमचे मुखार ओके म्हाका एक 20 वर्सां उपरांत म्हज्या भुरग्याचे एज्युकेशनाक इतले पयशे जायचे। ओके आजकाल म्हाका एक 10 लाख रुपये जायचे जाल्यार 20 वर्सां उपरांत त्या 10 लाखच जावन उरनात, ताचे व्हॅल्यू चड जावन आसता। म्हळ्यार तुमचे फीज इनक्रीज जावन आसता। आजकाल तुम्ही पळयलें जाल्यार हर एका दिसा हर एका वर्सा स्कूल फीज मिनिमम 10 to 12% इनक्रीज जाता आसा, ताका एज्युकेशनल इन्फ्लेशन म्हणून म्हणटा। तितले मात्र न्ही, मेडिकल इन्फ्लेशन 14% आसा। हर एक वर्सा तो इतिपटी इन्शुरन्स बनतले म्हणटात, वर्सा वर्सा आमचे प्रीमियम इनक्रीज जाता। कित्या खातीर जाता?
कित्याक म्हणून सांगल्यार मेडिकल इन्फ्लेशन वर्सा वर्सा वाडटे तसा वर्सा वर्सा तुम्ही घेवच्यो वस्तू गेल्या वर्सा तांदळाक 50 रुपये आसले जाल्यार आजकाल 60 रुपये 70 रुपये झाल्यात तितले मात्र नाही हर एका संगतीक तुम्ही घेवचे वस्तूचे मोल वाडटेता म्हणून सांगल्यार इन्फ्लेशन सडटे तसा जायते पुटी आम्ही इन्फ्लेशन विशयान चिंतिना पूण आम्ही ओके आज इतले पैसे फाल्या इतले पैसे पावतले म्हणून चिंता आणि आमचे इन्व्हेस्टमेंट सारखे वेळार सारखे कडे करिनातले ते जाल्यार आम्ही मोकार तोंदरेक ओळख जाता रिसेंटली हांवें एक आंबेडकर कॉलेजीक गेल्ल्या ते दळा थंय एकली बायल मनीस प्लेसमेंट सेल्लांत आनी ते एडमिशन सेल्लांत बसली अशी म्हणटाली हांव हर एक दीस जायत्या पेरेंट्सां कडेन इंटरॅक्शन करते आसा पूण 90% पेरेंट्स आज कश्टार आसात आनी ती म्हणटात जर तर म्हजो पूत वा म्हजे धूव जल्माल्ल्या ते दळत हांवें जर तर म्हज्या भुरग्याच्या एज्युकेशनाक प्लॅन केल्लें तर जाल्यार आज हांवें लोन करची परिस्थिती येती नासतली आजकाल कितले लोक आसात कितले जण स्टुडंट आसात शिकोवंक तांकां मन आसा पूण शिकोवंक पैसे नात त्या खातीर लोन कटे जर तर तुमचे कडेन तुमच्या आवय बापाय कडेन या भुरग्यांच्या आवय बापाय कडेन आसत आसा जाल्यार कोणी लोन सुलाभायेन दितात जायते पुटी भुरग्यांक एसेट्स आसनात आवय बापाय कडेन खंयचेय केल्लें कांय आस्त बदीक आसनात ते दाळा तांकां लोन मेळचें कश्टांचें जाता सो त्या खातीर भुरगीं जल्मातना या भुरगीं वाडोवन येता आसतना तांच्या मुखल्या शिकपा खातीर प्लॅन केलें जाल्यार खंडीत असले तोंदरे मुखार येवचे नात तितले मात्र न्ही जायते जण रिटायर जावचे लोक म्हणटात हांवें चिंतलें हांव आसले पयशे रिटायर जातना म्हाका पावतात आनी रिटायर जाल्या उपरांत म्हाका सुलाभायेन दीस काडूंक जातले पण हकीकत कितें म्हणून सांगल्यार जे कितें पयशे उरयल्यात तातूंत एक 56% लोक मात्र म्हणटा म्हाका हे पयशे मुखल्या दिसांनी पावतले पूण तातूंय 26% लोक म्हणटा हांवें जोडुल्ले पयशे केवल नेक्स्ट एक 10 वर्सांक मात्र येतात आणि थोडे म्हणटात म्हाका नेक्स्ट 5 वर्सांक मात्र पुरो हे पयशे आणि मुखार म्हाका हांवें कितें करचें म्हणून म्हाका गोतूना रेमंड असो ओनर ताची तुमची गजाल गोत्तसूंक पुरो 1700 की चड क्रोराचे एसेट्स ताच्या कडेन आसली तो रिटायर जाताना ताणे ताची संपूर्ण जबाबदारी ताच्या पुताक दिली कितले पयशे आसून आस्त बदीक आसून पुतान कितें केलें बापायक घरांत तावन भायर गेले बापायक एक वेहिकल जाय आसलें ट्रॅव्हल करूंक त्या दाळा तो वेहिकल दिना काकेरीक बापायन तांकां नासतना वचून कोर्टान केस केली कितले कोर्टान केस गेलचे मात्र न्ही कितले ताणें मेंटली ताका कितले स्ट्रेस जाला जावंक पुरो कितलो कंती नासलो जावंक पुरो या ताणें केले इतल्या वर्साचे प्रतिफळ ताका मेळना म्हणटाना ताका कितलें दूख भोगलां आसतलें हे व्हडल्या मनशांची गजाल तर साधारण व्यक्तींची गजाल कितें जावंक पुरो जर तर आमकां असली गजाल असले कश्ट संकश्ट मुखल्या दिसांनी येवन उजो तर हांवें कितें करी जाय हांवें सांगचें इतलेंच फिनान्शियली लिटरेट जाय आमकां ज्ञान असं जाय जर तर आमकां येदोळाच्या विशयांत गोत्तूना तर जाल्यार वेळ उतरोन वचोना आमी मोरता म्हणसर आमकां हर एक दीस पयशे गरजेचे आणि त्या हर एक दीस ते पयशे कशे वाडोवचे कशे उरोवचे म्हणल्या विशयांत चिंतची भोव गरज जावन आसा कित्याक मुखले दीस कोणूच नेनात आमच्या भुरग्यांक मुखल्या दिसांनी कामां आसतलीं नांगी आमी नेना आजकाल हर एक दीस 15 वर्सां जावन काम करतले 20 वर्सां जावन काम करतले एक क्लू मेळनासतना तांकां कामांत तावन काडटेत आसात कितल्योश्यो कंपनी आसात म्हज्या कडेन फायनान्शियल प्लॅनिंगाक येवचे जायते जण तरणाटे या दोगांना बुतेगां भुरगीं आसची ल्हान भुरगीं आसची एक 40 आनी 5 वर्सांचे तरणाटे अशे सांगतात आमी हे हाच्या विशयांत चिंतूंक बसून नासले पूण आज गेले त्या 2 वर्सां तावन घरा बसून आसा कामाक ट्राय करतेच आसा आनी की म्हाका काम मेळत ना सो ह्या संगतींत हांव आमी पयस उरची जाल्यार आमचे करेक्ट प्लॅनिंग करचें पडटा त्या खातीर हांवें समजता की एक भोव सुलाभशे रितीन आनी भोव इजिली समजूनच्या बरे थोडे कोर्सेस क्रिएट केल्यात आणि हे कोर्सेस इंग्लिशांत आसतले पूण खंडीत जावन साद्या उतरांनी आसात तुमकां ते कळी जातले जर तर तुमचो पाठिंबो म्हाका असोच मेळत वता जाल्यार मुखार खंडीत कोंकणींत असले तेच कोर्सेस ट्रान्सलेट करून कोंकणींत कोर्सेस करूंक हांव म्हजे प्रयत्न करतले पूण हाका तुमी
कमेंट सेक्शनांत या पर्सनली मेसेज करणं म्हाका सांगची गरज आसा. म्हाका असल्या विशयांची खूब सहज माहीत गरज आसा, कुतूहल आसा म्हणून सांगले जाल्यार पर्सनल फायनान्साक संबंध जाल्ले खंयच्याय विशयांत हांव व्हिडिओ करूंक तयार आसा. ओके, आता फायनान्शियल लिटरसी म्हळ्यार तुमी खंयच्या विशयांत आनी परत समजून घेवचे. पयलें जावन आसा मायंडसेट. जायते फावटी आमी पयशे आमचे कडेन असतात, पूण आमचे कडेन रिच मायंडसेट या वेल्दी मायंडसेट म्हणलें आसना. देवान म्हळां दे कितें तूं चिंताय तें तूं जाताय. जायते फावटी आमी पयशे आसूनी ते पयशे वाडोवचे कशें म्हणून गोत्तुना आमी ग्रेस्त आसाव जाल्यार काळजांनी आमी दुबळी जावन आसता. हर एक फावटी उतरांक आमी म्हजे कडेन तें ना, म्हजे कडेन हें ना म्हणून सांगून आसलें ना म्हणून दाखयता. ते दळा काल जाता आमी तेंच आमच्या जिणेंत आमच्या सबकॉन्शियस मायंडान तेंच वेचा आनी तशेंच आमच्या जिणेंत जावंक पावता. त्या खातीर जें कितें आमचे कडेन आसा तें एक्सेप्ट करचें भोव गरजेचें. तितलें मात्र न्ही, एप्रिशिएट करचें गरजेचें. म्हळ्यार आमच्या विशयांत आमचे कडेन आसलेल्या संगती विशयांत आमी देवाक अर्घां दिवचें आनी चड आनी चड त्या विशयांत आमी चिंतलें जाल्यार चड आनी चड ताची उदरगती जावंक खंडीत जातली. त्या खातीर वेल्दी मायंडसेट जर तर तुमकां पयशे करूंक आसात, पयशे उरोवंक आसात जाल्यार वेल्दी मायंडसेट भोव गरजेचें. सेकंड वन गोल सेटिंग. मुखार कितल्या वर्सांनी म्हजे गोल्स फिनिश जायचे आनी ते कितले गोल फिनिश जायचे जाल्यार म्हाका आज कितले पयशे जायचे, त्या पयशांचे व्हॅल्यू मुखल्या वर्सांनी कितले जायचे. जर तर म्हाका तितले पयशे करचे जाल्यार आज हांवें खंय इन्वेस्ट करचे आनी कितले इन्वेस्ट करचे, ताका फायनान्शियल गोल सेटिंग म्हणटा. थर्ड जावन आसा इन्शुरन्स. कसले इन्शुरन्स गरजेचे. हांवें इन्शुरन्सा विशयांत येदोळूच 2 व्हिडिओ केल्यात. टर्म इन्शुरन्स जर तूं व्यक्ती काम करतेच आसाय, तुजे फॅमिली तुजे वयर डिपेंड जावन आसा जाल्यार खंडीत जावन टर्म इन्शुरन्स गरजेचें. सगळ्या कुटुंबाक एक हेल्थ इन्शुरन्स गरजेचें, एक्सिडेंटल इन्शुरन्स गरजेचें, क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स जावंक पुरो, होम इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स जावंक पुरो. हे बेसिक इन्शुरन्स भोव गरजेचे जावन आसात. नेक्स्ट जावन आसा एमर्जन्सी फंड. 3 तावन 6 म्हयन्यां मसोर तुमी जर तर फाल्यां घरा बसल्यात जाल्यार तुमच्या दिसाचो खर्च वेच्या परी एक एमर्जन्सी फंड गरजेचें. नेक्स्ट थोडे गॅरंटीड रिटर्न. ओके, म्हाका फाल्यां सकाळी काय चड जाय जाल्यार इतले म्हणले पयशे म्हाका खंडीत येतात, या म्हज्या एका गोलाक इतले म्हणले म्हाका पयशे येतली जाल्यार म्हजे गोल फुलफिल करूंक जाता म्हणून सांगून तुमकां थोडे एक गॅरंटीड रिटर्न गरजेचे. ताच्या उपरांत सर्तीक खंयचे पयशे आसा जाल्यार तुमी ते सर्तीक वाड मेळच्या बरें इन्वेस्ट केल्यार मात्र तुम्ही फायनान्शियल फ्रीडम जोडूंक शकतात आनी तुमचे रिटायरमेंट बऱ्यान करसूंक शकतात. नेक्स्ट इन्वेस्टमेंटाचे डिफरंट ऑप्शन्स. एफडी जावंक पुरो, गोल्ड जावंक पुरो, रियल एस्टेट जावंक पुरो, म्युच्युअल फंड जावंक पुरो, स्टॉक जावंक पुरो, पीपीएफ जावंक पुरो, एनपीएस जावंक पुरो, जायते विविध तरांचे इन्वेस्टमेंट ऑप्शन्स आसात. पूण तुका खंयचे गरजेचे, तुज्या गोल्साक खंयच्यान इन्वेस्ट केल्यार सारके वाटेन तुवें पयशे घेवंक जातात आनी तुजे गोल फुलफिल करूंक जातात. तुजे शेजारच्यान केल्या बरी तुवें केलें जाल्यार जायना, कित्याक ताचे एस्पिरेशन दुसरे आसतात, ताचे गोल्स दुसरे आसतात आनी ताचे इन्कम दुसरे आसता, एक्सपेन्सेस दुसरे आसता. जायते फावटी आमी करची चूक ही जावन आसा, एकच आमच्या कुटुंबाच्या कडेन, आमच्या फ्रेंड्सां कडेन, आमच्या शेजारच्या कडेन विचारचे, कोलिगा कडेन विचारचे तुवें खंय इन्वेस्ट केलाय, आमी थंयच इन्वेस्ट करता. हे रॉंग कन्सेप्शन. हे कशें जाता की म्हणून सांगल्यार ओके काल एकलो गांठी दुखी आलो जाल्यार ओके तुवें केलें मुलां पुसलां या तुवें केलें ट्रिटमेंट खान आमी तेंत कान घेता. ताची गांठ दूख दुसरी जावंक पुरो, तुजी गांठ दूख दुसरी जावंक पुरो, पूण दोगांकी सेम ट्रिटमेंट जायना. सो त्याच खातीर तुमचे इन्वेस्टमेंट तुमच्या गोला प्रकार तुमचे फ्युचरा वयर हुंदोन आसता. सो इन्वेस्टमेंट ऑप्शना विशयांत शिकची भोव गरज जावन आसा. तितले मात्र न्ही, इन्कम टॅक्स प्लॅनिंग. थोडे दिसा आदी एक कुवेट तावन एका व्यक्तीन म्हाका फोन केल्ले आनी तांणी सांगले म्हाका इन्कम टॅक्स तावन नोटीस आयला आनी त्या नोटिसार बरोवन आसा की 2016 प्रॉपर्टी कान गेल्ली आनी त्या प्रॉपर्टीचे इन्कम टॅक्स बांदून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटाच्यान विचारलां तुका तितले पयशे खंय तावन आयले, तुवें कित्याक ते इन्कम सोर्स दाखोवंक नाय म्हणून सांगून. त्याच्या उपरांत म्हज्या गायडन्सा वयर तांणी ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटाक रिप्लाय दिल्या आनी ती वेट करते आसात. पूण जायते फावटी अशें जाता, जायते फावटी तुमी एफडीन पयशे दवरनासतात, जायते फावटी तुमी दुसऱ्यान इन्वेस्ट करनासतात, टीडीएस कट जावन आसतात, तुमी इन्कम टॅक्स फायलिंग करनासतात आनी ते टीडीएस तुमकां पाटी मेळोवन आसनात. जायते फावटी इन्कम आसता दाखयनात. इन्कम टॅक्साक आजकाल पुराय ट्रान्सपरंट आसा,
तुमच्या बँकांत कितले पैसे येतात, कितले पैसे भायर वेतात, खंय जावन येतात, हे सगळे आजकाल ट्रान्सपरंट जाल्ल्यान इन्कम टॅक्स डिपार्टमेंटाक कळीत जाता. सो फाल्यां सकाळी इन्कम टॅक्स जावन डिपार्टमेंटान तुमकां नोटीस येवचे चान्स आसता. इन केस तुम्ही सारकी माहिती दिनातल्यार पेनल्टी आनी इंटरेस्ट ताच्या वयर घालन तुमकां घालून तुमचे कडेन ते फाटी पयशे काडून घेवची साध्यता आसता. सो त्या खातीर आमी भोव जागृतकायेन हँडल करची गरज जावन आसा. नेक्स्ट इन्फ्लेशन. हांवें सांगलें आज आशिल्ले पयशे फाल्यां तेच पयशे फाल्यां तेच समान काडून घेवंक आमकां पावना. सो इन्फ्लेशना विशयांत कळीत करीत. रिटायरमेंट प्लॅनिंग. जर तर तुका रिटायर जावंक नेक्स्ट एक 10 वर्सां आसात, सो 10 वर्सां जाताना तू रिटायर जाताना नेक्स्ट एक 40 वर्सां तू जर तर घरात बसतय, तुका कसलेंच इन्कम ना तर जाल्यार तुका टोटल कितले पयशे जायचे आणि ते तितले पयशे आसत जाल्यार तुवें ते रिटायरमेंट प्लॅनिंग केले जाल्यार तुका मंथली तुका एक 50,000 की 1 लाख तुज्या खर्चा बाबतीन आयले जाल्यार नेक्स्ट 40 वर्सां खंयचेंच टेन्शन नासतना तुका जियोंक साध्य सागी. सो हाका म्हणटात रिटायरमेंट प्लॅनिंग. सक्सेशन प्लॅनिंग. जायते फुडें आमचे कडेन आस्त आसता, बोदीक आसता आणि एसेट्स असतात, इन्व्हेस्टमेंट असतात. अनफॉर्च्युनेट थिंग का नाही म्हणून सांगल्यार खूप मनशांक त्याच्या विशयान माहीत आसना. आजकाल more than 86,000 crores of asset which is lying in government department, income tax department जावंक पुरो, म्युच्युअल फंड जावंक पुरो, इन्शुरन्स जावंक पुरो, इन्कम मागीर थोडे प्रॉपर्टीज तशेंच असतात. कोणाकय कळीत आसना ते प्रॉपर्टीज कोणाचे गी म्हणून सांगून. तुवें कश्ट अमाउंटीन केल्ले जावंक पुरो, बट ते सारक्या व्यक्तीक तुज्या नंतर वसा नंतर जाल्यार कितें फायदो. हे जायते पुटी अशें आसता. आस्तबुदीक आसता. एक व्यक्ती मरण पावल्या उपरांत त्याच्या कुटुंबांत झगडे सुरू जाता, न्याय न्ही सुरू जाता, त्याच्या उपरांत तांच्या मध्ये मनस्ताप येता आणि तुवें केल्ल्या आस्ती खातीर झगडण, मारपण, जैलाक वेचे संदर्भी असतात. सो ताच्या खातीर तुवें पयलेंच विल्ल करून दवरलें जाल्यार हे चक्कड कातचाट पयलेंच रावं येता. सो सक्सेशन प्लॅनिंग या विल प्लॅनिंग म्हणून सांगतात. नेक्स्ट पॅसिव इन्कम. तुम्ही जर तर एका इन्कमांत खुशी पावतात आतां जावंक पुरो, बट फाल्यां सकाळी आयदर तुम्ही बिझनेसमॅन जाल्यार तुमचे बिझनेस चलता वा ना म्हणलें कळीत ना. पूण या तुमची जॉब आसा, आज बरे कमयतात जावंक पुरो तुम्ही, फाल्यां सकाळी तुमकां कंपनींत दवरता गी ना म्हणलें कळीत ना. जर तर असले संदर्भ आयले, कोविड येतले संदर्भ आयले, कितलेशे जाण लोकांचे काम गेला, सो त्या संदर्भात तुझे रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम नासल्यार दुसरे खंय सोर्स ऑफ इन्कम आसा, तुझे इन्व्हेस्टमेंट हातावन तुका इन्कम येता की तुझे या टॅलेंट आसूंक पुरो तुझ्याकडे, ते यूज करून तू काही एडिशनल इन्कम करते तसा घेना. म्हज्या लेखार एका व्यक्तीक 4 ते 5 सोर्सेस ऑफ इन्कम भोव गरजेचे. एक चुकलें तर जाल्यार बाकी एक 4 संगात दितात. सो त्या खातीर पॅसिव्ह इन्कम. जर तर ह्या सर संगते विशयांत तुमकां आणि स्कॅम्स, जायते जण लोक करोडा गांठल्यान पयशे बँकान दवरून आसतात. एक ओटीपी या थोडे पटी फोना येतात, या खाली सांगतात, या लिंक क्लिक करतात आणि तुम्ही कालें करून घेता, तुमचे बँकात असलेले पयशे मायाक जातात. तितले मात नाही, जायते पटी रॉंग इन्व्हेस्टमेंटान पयशे घालून पयशे मायाक जातात. विषय कळीत नासतना जर तर तुम्ही तुमचे पयशे विबाडले जाल्यार हे तुमकां लॉस. सो त्या खातीर स्कॅम्स विशयांत कळी जावचें भोव गरजेचें. ह्यो सर संगती जर तर तुमकां कळीत आसात, डेट मॅनेजमेंट, लोन कशें मॅनेज करचे. रिसेंट एकलो व्यक्ती म्हजे कडेन आयिल्लो, 20 आनी 7 वर्सांचो व्यक्ती, आनीक एक हजर जावना, 1 करोडाचे लोन आसा, केवळ 60,000 रुपये ताका इन्कम मेळटा आणि हर एक दीस कामा गेले तर जाल्यार मागीर लोन कशें फारीक करचें म्हणले सवाल ताका. अखेरीक जायती जाणवाय जोडून माहेत जोडून आज ते घर एकूंक बाय सरला. कित्याक आतां ताका कळीत जालें की जर तर तेच पयशे हांवें दुसऱ्या कडेन इन्व्हेस्ट केले जाल्यार हांवें एका बऱ्या कडेन रेंटाक हावजाक रावयेत आनी तेच पयशे हांवें दोडते करयेत सारखे इन्व्हेस्टमेंट केले जाल्यार. पूण गेले ते 4 या 5 वर्सांनी ताणें बँकाक बंदिल्लो पयसो कितलो जाय. त्या खातीर हाचे वेळ लोन मॅनेज करचे कशें. जायते जण क्रेडिट कार्ड आतां लोन खान घेतात, या थोड्या फिनान्स आतां लोन खान घेतात. थोडे पटी तुम्ही लोन बांदूंक थांक ना तर जाल्यार तुमकां इंट्रस्ट वयर इंट्रस्ट पेनल्टी म्हणून सांगून उण्यारून एक क्रेडिट कार्ड आनी दुसऱ्या फिनान्सांत उण्यारून 24 ते 48% म्हणसर तुम्ही इंट्रस्ट बांदतात. हाच्या विशयान कितली माहिती तुमकां आसा.
जर तर हे सर सांगते विशयान तुम्ही कळीत आसा जाल्यार हांवें तुमकां प्राउडली सांगीत की तुम्ही फिनान्शियली लिटरेट पण सांगना. जर तर ह्या संगती विशयान तुमकां माहीत ना तर जाल्यार समवेअर आय एम व्हेरी सॉरी टू से यू आर फिनान्शियली इलिटरेट. पूण कितें करचें आता जाल्लें चिंतून कांय फायदो ना आनी मुखार हांवें कशें सारके वाटेन चलचें म्हणल्यार चिंतचें आनी ताचे प्रकार चलचे भोव गरजेचें जावन आसा. सो त्या खातीर हांवें ह्या सर संगते विशयान तर दुसरे दुसरे व्हिडिओज केल्यात आनी एक ल्हानसो शॉर्ट कोर्स केला आनी हाचे लिंक हांव डिस्क्रिप्शनान घालता, कमेंट सेक्शनान घालता. जर तर तुमकां तो लायक जाता जाल्यार उण्या दरीर आतां सुरवेर केला जाल्यार उण्या दरीर तुमकां ते लाभतलो. जर तर तुमकां लायक आसा जाल्यार तुमी ते ख्यान घेवचें, तुमी एक बेसिक एज्युकेशन घेवचें आनी मुखार तुमकां कितें प्लॅन करूंक आसा ताच्या विशयान ते प्लॅन करून मुखार सरचें. आज इतलेंच. पण तुमचे समेस्त लागी विनंती आसा ह्या विशयांत तुम्ही जाणा जया माहीत तुम्ही मात्र न्ही हेरांकी ती माहीत पास ऑन करा आणि तुम्ही करीचे जाल्यार इतल्यांत लायक बटन दाबा, सबस्क्राईब बटन दाबा आणि हो व्हिडिओ जायत्या लोकांक शेअर करा. सो तुमचे बरींच हेरांनी चड माहीत आपणावंक आणि चड माहीत जोडूंक हाचे ताण उपकाराक पडटले म्हणले म्हजे अभिप्राय जावन आसा. समेस्तांक देव बरें.